यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे? आता आपण याच्यामध्ये काय काय शिकलोय? टेंडरचं स्टेटस कसं चेक करायचं, टेंडर कसं शोधायचं, टेंडर शोधण्याचे वेगवेगळे पर्याय आपण बघितले, ॲडव्हान्स सर्च बघितलं, लोकेशन वाईज टेंडर कसं शोधायचं ते पण बघितलं. त्यानंतर आपण बघितलं याच्यामध्ये डॉक्युमेंट कसे प्रिपेअर करायचे, डॉक्युमेंट कसे डाउनलोड करायचे, वॉटरमार्क लावणे, DSC लावणे, ह्या सगळ्या गोष्टी आपण वन बाय वन याच्यामध्ये आपण शिकलो. एक टेंडर कसं सबमिट करायचं ते पण आपण याच्यामध्ये शिकलो. आता याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, अडचणी आहे का? तुमचे व्हिडिओ ऑन करू शकता का? एक व्हिडिओ ऑन करून मला सांगा ना, तुमचा परिचय द्या, तुम्ही कुठून आहात, तुम्हाला कोर्स कसा वाटला? हा सुमित सर, कसा वाटलाय तुम्हाला कोर्स? हा, चांगलं वाटलं सर. चांगलं समजून सांगितलं तुम्ही बर व्यवस्थित. आणि टेंडरिंग विषयी सर्व माहिती झाला आज. बर, सगळ्या गोष्टी कव्हर झाल्या. सगळ्या गोष्टी कव्हर झाल्या. काही अगर अडचण राहिली तर तुम्हाला कॉल करेल मी. येस, नक्कीच नक्कीच, चालते चालते, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, बाकी काही क्वेश्चन नाही आहे तुमचे? नाही, बाकी काही क्वेश्चन नाही, ओके, सर्व अजिंक्य कव्हर झालं. सातपुते सर. अजिंक्य सर. हा सर, नमस्कार सर. हा नमस्ते, व्हिडिओ ऑन करू शकता? हा हा. हा, समजलं तुम्हाला कोर्स कसा वाटलाय? हो, चांगलं वाटलं सर, समजलं. ऍक्च्युअली करताना आता मी तुम्हाला काय अडचण आली तर कॉल करेल. हो नक्कीच, मला फोन करा तुम्ही, चालते हो चालते. रोहित बिरनाले सर. विवेक सर सर. नमस्ते. हा विवेक, बोला ना सर. रोहित सर. सेशन तुमचं खूप छान वाटलं. बरं. पण टेंडर प्रोसेसिंग ही एका दिवसात किंवा 2 दिवसात शिकण्यासारखी गोष्ट नाहीये. हम्म. तुमचं मार्गदर्शन असंच कंटिन्यू लागणार आहे. हा, मी ज्याच्या विकली through सेशन घेतोय, आपल्याला त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाहीये. ठीक आहे. येस सर. हा. कारण का प्रत्येक टेंडर हे वेगळं असणार आहे, प्रत्येकातल्या बरोबर खाचाखुणा वेगळ्या असणार आहेत. बरोबर नवीन माणसाला त्या लगेच समजणार नाहीयेत. बरोबर. त्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीत तुमचं मार्गदर्शन असणं आम्हाला आवश्यक आहे. नक्कीच नक्कीच सर, नक्कीच. मी प्रत्येक रविवारी नक्कीच हा सर. सेशन घेतोय, तुम्ही प्रत्येक रविवारी हा सेशन अटेंड करू शकता. आपण वेगवेगळे टेंडर याच्यामध्ये बघूया. ठीक आहे. प्रत्येक चालेल. टेंडरचा वेगवेगळा आपण आज अभ्यास जसं करूया. काही जणांनी विचारलं की लॉगिन आयडी, तसं मी मेसेज सुद्धा केलाय तुम्हाला हा, ठीक आहे. लॉगिन आणि पासवर्ड संदर्भात. हा, आणि त्याचं मी दुसरी तुम्हाला गोष्ट वेगळं जी लेक्चर पाठवेल. हा. डीएससी संदर्भात एखादं लेक्चर किंवा एखादं तुम्ही हे सांगितलं, डीएससी कसा मिळवायचा किंवा कुणाकडून मिळतो किंवा अं, त्या बाबतीत आपल्याला थोडंसं मार्गदर्शन DSC ची आपण तुम्हाला गरजेचं फ्रँचायझी देत आहे. आपल्याकडे फ्रँचायझी मिळते, म्हणजे तुम्ही स्वतःची हा DSC काढू शकता आणि दुसऱ्यांनी काढून देऊ हा शकता. त्याच्यामध्ये 45 ते 50% तुम्हाला कमिशन भेटू शकते. त्याचा पण पूर्ण डिटेल्स ओके मी तुम्हाला मला तुम्ही तुमचा मेल आयडी शेअर करा. मी तुमचं पार्टनर आयडी क्रिएट करून देतोय. मग त्याच्यातून तुम्ही चालेल. पुढे नेक्स्ट करू शकता. ठीक आहे. ते आपण लाईव्ह मध्ये घेऊ. नक्कीच 1 to 1 ज्यांना नक्की काढायची नक्की असेल त्यांनी मला पर्सनली मेल आयडी द्या. मी तुम्हाला DSCचं फ्रँचायझीचं तुम्हाला लॉगिन आयडी क्रिएट करून देतोय. ठीक आहे. नक्की सर. ठीक आहे. नक्की. ओके, चालेल रोहित सर. ओके, आणखी कोणाचे काही प्रॉब्लेम आहे, कोणाला काही फीडबॅक द्यायचा आहे, कोर्स कसा वाटलाय? सर, मी DSC काढली आहे, पण पंचायत समितीला एक ठेकेदार बसतो, त्यांनी काढून दिली माझी DSC. तर मला त्याच्याकडून घ्यावं लागेल का ते? हा, ते घेऊन घ्या ना. ते एक्सपायर व्हायची आहे ना, ते त्याच्यावरच वर्क करा तुम्ही. हा, ठीक आहे ना. हो, ते घेऊन घ्या. चालेल. ठीक आहे, सगळ्यांना हा कोर्स समजला, सगळ्यांना व्यवस्थित वाटलंय. आता याच्यामध्ये काही असे लोक आहेत की ज्यांना फ्रीलान्सिंग करायचे आहे किंवा ऍज अ नवीन गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर व्हायचं आहे. ठीक आहे. किंवा काही लोक जुने पण आहेत. जुन्या लोकांचा विषय नाही आहे, ऑलरेडी चांगलं काम करतायत. पण जे नवीन लोक आहेत त्यांचा मी कन्सेप्ट हे करून टाकतो की तुम्ही